नमस्कार रसिकाओ, मी सांज तुमचं सांज मराठी मॅजिक या चॅनलवर स्वागत करते. नवरी मिळेल हिटलरलाच्या 19 ऑगस्टच्या भागात काय होणार आहे ते आता आपण पाहूया. तर एपिसोडची सुरुवात अशी होते की एजे लीलाला घेऊन एका मोठ्या हॉटेलमध्ये येतो. लीला मनातल्या मनात बोलत असते की रस्त्यात एजे मला एकदा सुद्धा ओरडले नाहीत. आजी म्हणत होत्या की एजे कडक शिस्तीचे आहेत. एजे लीलाला पाण्याच्या जवळच्या सीटवर बसायला सांगतो हॉटेलमध्ये. लीला म्हणते, मी इथे नाही बसणार. तुम्हाला माहिती नाही का, मला पाण्याची खूप भीती वाटते. लीला एजेला सांगते, तुम्ही मुद्दामून मला इथे घेऊन आलात ना, कारण मला पाण्याची भीती वाटते. त्यावर एजे सांगतो, तुला नक्की कशाची भीती वाटते? आणि मला खरंच माहित नव्हतं की तुला पाण्याची भीती वाटते. एजे लीलाला सांगतो, हे रेस्टॉरंट चांगलं आहे ना, म्हणून मी तुला इथे घेऊन आलो आणि तू माझ्यावरच चिडचिड करतेस. लीला मनात म्हणते की इतका वेळ सगळं छान चालू होतं, कधी नव्हे ते एजे मला आपणहून एका चांगल्या हॉटेलमध्ये घेऊन आले आणि मी सगळा मूड घालवला. नंतर लीला एजेला सांगते की ठीक आहे, आपण बसूया इथे, खरंच छान आहे ही जागा. एजे सांगतो, ऍडजस्ट करायची गरज नाहीये. लीला म्हणते, ऍडजस्ट नाही, खरंच आवडली आहे ही जागा. एजे म्हणतो, आवडली आहे का ऍडजस्ट करतेस? लीला एजेला सांगते, खरं तर मला भीती तुमचीही वाटते, पण पाण्याकडे बघण्यापेक्षा तुम्ही बेटर आहात. त्यावर एजे मिस्किल हसतो आणि म्हणतो, ग्लॅड टू नो दॅट. एजे अमेरिकानो ही कॉफी ऑर्डर करतो आणि तो लीलाला विचारतो. लीला मनात म्हणते, एजे एवढे मोठे शेफ आहेत आणि त्यांना जर ही कॉफी आवडत असेल तर ही नक्कीच कॉफी चांगली असेल, म्हणून ती सांगते मला सुद्धा एक अमेरिकानो. आणि एजे वेटरला सांगतो, टू प्लीज. त्यानंतर लीला एजेला सांगते, एजे मला तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं. एजे सांगतो, मलाही तुला काहीतरी सांगायचं आहे. लीला म्हणते, पण आधी मी म्हणाले. एजे लीलाला सांगतो, तू काहीतरी रॅन्डम बोलण्यापेक्षा मी आधी बोललेलं बरं. त्यावर लीला म्हणते, ही काय जबरदस्ती आहे? लीला म्हणते, आधी मला बोलायचंय. एजे म्हणतो, मी सांगितलं ना, आधी मला बोलायचं. शेवटी लीला म्हणते, आधी मी बोलणार. आणि अशातच तिचा हात टेबलवरच्या ग्लासला लागतो आणि ग्लास खाली पडतो. लीला मनातल्या मनात म्हणते, झालं, सगळं संपलं. आता हे हिटलर नक्की मला ओरडणार. पुढच्या सीनमध्ये किशोर विराज आणि प्रमोदला म्हणतो की मला माहिती आहे तुम्ही दोघं स्वतःचा बिझनेस सुरू करायचा म्हणताय. किशोर म्हणतो, हे सगळं बघून मला माझा भूतकाळ आठवला, भरपूर कष्ट आणि शून्य किंमत. असंच समीकरण झालं होतं माझं आणि बाबांचं. किशोर दोघांना सांगतो, महत्वाकांक्षी असणं यात काहीच चुकीचं नाही आणि जर तुम्ही स्वप्न बघितलीच नाही तर ती पूर्ण कशी होणार आहेत? तुम्हाला तुमची स्वतःची आयडेंटिटी क्रिएट करायची असेल तर एक ना एक दिवस तुम्हाला बाबांचा हात सोडावाच लागणार आहे. किशोर म्हणतो, तुम्ही सगळं जे काही करत आहात त्यात कोणत्याही प्रकारची मदत जर तुम्हाला हवी असेल तर ती मदत द्यायला मी तयार आहे. किशोर दोन्ही भावांना सांगतो की मी तुमच्या पाठीशी कायम आहे, ऑल द बेस्ट. तिथून जात असताना किशोर मनात म्हणतो, एजे इतके दिवस तू उभ्या केलेल्या किल्ल्यावर मी हल्ला करत होतो आणि माझं नेमकं तेच चुकत होतं. किल्ला पाडायचा असेल तर आधी बुरुज पाडायला हवेत आणि आता मी त्याची सुरुवात करतोय. पुढच्या सीनमध्ये लीला ग्लास पडलेला असतो ते उचलायला जाते. त्यावर एजे म्हणतो, लीला तू काय करतेस? तुला लागेल, तू त्याला हात लावू नकोस. आणि तो मॅनेजरला बोलवतो. एजे मॅनेजरला सांगतो, हे प्लीज साफ करून घ्या आणि सॉरी अबाउट दिस. मॅनेजर वेटरला बोलवतो. मॅनेजर वेटरला हळूच सांगतो, बघितलं का मॅडमने सकाळी सकाळी काय काम करून ठेवलंय? साधा हा पण मॅनर्स नाहीये. आता वरती आपल्याला उत्तर द्यावं लागणार. आणि एजे हे ऐकतो. एजे वेटरला सुनावतो की साधा एक पाण्याचा ग्लास तुटलाय, त्यासाठी कोणाचेही मॅनर्स काढायची गरज नाहीये. यू शुड बी कन्सल्ट अबाउट हर सेफ्टी. तुमचं जे काही नुकसान झालं असेल ना ते बिल मध्ये ऍड करा. आपण सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आहोत, तिथे कस्टमर इज गॉड, लक्षात ठेवा ही गोष्ट. एजे मुळे मॅनेजर लीला आणि एजेची माफी मागतो. लीला मनात म्हणते, मला वाटलं की एजेना फक्त ओरडता येतं, पण तसं नाहीये. एजेना माझी काळजी वाटत होती म्हणून ते मला ओरड. लीला एजेला म्हणते, सॉरी. त्यावर एजे म्हणतो, नाही मी तुला सॉरी सांगतो. तर लीला म्हणते, नाही तुम्ही का सॉरी बोलताय, माझ्यामुळे पडला तो ग्लास. एजे लीलाला म्हणतो, मी आत्ता जे झालं त्याबद्दल तुला सॉरी म्हणत नाहीये. एजे सांगतो की लग्नात तू खरं बोलत होतीस पण मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही, त्याबद्दल सॉरी. त्यावर लीला म्हणते, तसं तर मला पण तुम्हाला सॉरी म्हणायला हवं, कारण तुम्ही मला विचारत होता की काय प्रॉब्लेम आहे,
पण रेऊचा जीव धोक्यात जाईल म्हणून मी तुम्हाला सांगितले नाही, त्याबद्दल सॉरी. एजे म्हणतो लीलाला की लग्न झाल्यावर दुर्गा, सरस्वती, लक्ष्मीने तुला घराच्या बाहेर काढलं आणि मी तुझं काहीही न ऐकता तुला चिटर सांगितलं, त्याबद्दल सॉरी. लीला म्हणते मी समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्यापेक्षा एका अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून तुमच्यावर संशय घेतला, त्याबद्दल सॉरी. एजे म्हणतो लीलाला की त्या दिवशी अंतराच्या कपाटाला तू हात लावायला गेली आणि मी तुला लगेच ओरडलो तुझ्या अंगावर, त्याबद्दल सॉरी. लीला एजेला म्हणते त्यावेळी मी त्या कपाटात काय शोधत होती हे तुम्हाला सांगायला पाहिजे होतं, त्याबद्दल सॉरी. एजे अजून काही बोलणार असतो तेवढ्यातच लीला म्हणते बस आता आपल्यामध्ये सॉरींची फिट्टमफाट झालेली आहे, अजून काही पेंडिंग नाहीये. आणि लीला जागेवर उभी राहून एजे समोर मैत्रीचा हात पुढे करते. एजे ही जागेवर उठून लीलाचा मैत्रीपूर्ण हात स्वीकारतो. हॉटेलमधून निघत असताना लीला एजेला सांगते एजे मी एक विचारू, त्यावर एजे म्हणतो नाही म्हटल्यावर तू काही ऐकणार आहेस का. लीला म्हणते ते अवघडच आहे म्हणा, तुम्ही मला फोन का वापरू देत नाहीयेत. एजे म्हणतो मी वापरतोय फोन, नियम सगळ्यांसाठी सारखेच असतात. एजे लीलाला सांगतो कारण की मला अटेन्शन डिवाइड झालेला आवडत नाही, आज काहीतरी इम्पॉर्टंट तुझ्याशी बोलायचं होतं म्हणून मी माझ्या सगळ्या मीटिंग सुद्धा कॅन्सल केल्या आहेत. लीला एजेला म्हणते बरोबर आहे, असंही आजकाल आपण समोरच्याकडे कमी फोनमध्येच जास्ती बोलत असतो. लीला एजेला म्हणते मी तुम्हाला रील्स पाठवू का, मी एकदा रील बघायला लागली ना की मला थांबताच येत नाही. त्यावर एजे काहीच न बोलता तिथून निघून जातो. पुढच्या सीनमध्ये लीलाचे आई वडील साळुंखेचं कर्ज फेडण्यासाठी पैशांची जुळवाजुळव करत असतात. त्यावर कालिंदी म्हणते की आपण कितीही काही केलं ना तरी साळुंखेचं कर्ज आपल्याला फेडता येणार नाही, आपण लीलाचीच हेल्प घेऊया, म्हणजे एजंटसारखा इतका श्रीमंत जावई आपल्याला मिळाला आहे, त्यांच्याशी बोलूया आणि पैसे मागून घेऊया. कालिंदी म्हणते एवढंच केलंय आजपर्यंत लीलासाठी, तिच्या चांगल्या नशिबाचा थोडा तरी फायदा करूनच घेऊया. लीलाचे वडील म्हणतात कालिंदी तुला हे बोलताना काहीच वाटत नाही, लीलाला मोठं केलं त्याचा हिशोब मागायचा का तिच्याकडे. लीलाचे वडील कालिंदीला सांगतात हे कर्ज आपण केलंय, ते कर्ज आपणच फेडायचं, यातली कोणतीही गोष्ट लीलाला आणि एजेला कळता कामा नये. कालिंदी त्यांना सांगते की हा तुमचा स्वाभिमान आहे ना, त्या स्वाभिमानाच्या पोटी तुम्ही माझ्या रेऊला साळुंखेच्या गळ्यात बांधणार आहात का, एका मुलीच्या सुखासाठी तुम्ही दुसऱ्या मुलीचा म्हणजेच माझ्या रेऊचा बळी देणार आहात का, तुम्ही बाप आहात का कोण आहात. त्यावर लीलाचे वडील सांगतात कालिंदी मी बापच आहे, मला कळतंय सगळं, तुझ्या एवढी मला सुद्धा काळजी आहे रेऊची. लीलाचे वडील कालिंदीला सांगतात पत्नी म्हणून मला तुझी मदत हवी आहे, त्यामुळे असं टोचून बोलू नकोस. पुढच्या सीन मध्ये कालिंदी लीलाला फोन करते पण लीलाचा फोन नॉट रिचेबल असतो. त्यानंतर काही वेळाने ती एजेला कॉल करते आणि एजेचा फोनही नॉट रिचेबल असतो. पुढच्या सीनमध्ये एजे आणि लीला घरी यायला निघालेले असतात, दोघंही कारमध्ये असतात आणि लीला कारच्या फ्रंट सीटवर मांडी घालून बसते. एजे ते बघून थोडासा चिडतो पण एजे तिला काहीच बोलत नाही. लीला एजेला तिच्या रील्स प्रेमाबद्दल सगळं सांगत असते की तिला रील्स बघायला कशा आवडतात वगैरे वगैरे. लीला एजेला सांगते की तुम्हाला पण मी रील्स पाठवेन एक्स वाईफ बद्दलच्या, त्यांच्या जुन्या आठवणीबद्दलच्या, छान अशा, तुम्हाला फार आवड. एजे तिच्याकडे गोंधळून बघतो आणि थोडासा चिडतो सुद्धा पण तो तिला काहीच बोलत नाही. तर लीला म्हणते तुम्ही प्लीज वेगळा अर्थ काढू नका, मला काही तुम्हाला दुखवायचं नव्हतं. लीला एजेला सांगते तुम्ही मुळातच खूप कमी बोलतात, पण आता मी तुमची बायको आहे त्यामुळे तुम्ही माझ्याशी तरी बोलालच. बोलाल का, कधीतरी तरी नक्कीच बोला. पण एजे काहीच बोलत नाही, एजे चुपचाप गाडी चालवत असतो. लीला एजेला म्हणते मी अंतराताईंना एक्सेप्ट केलंय, माझ्या नवऱ्याची पहिली. आणि एवढ्यातच एजे म्हणतो बस लीला बस. एजे लीलाला सांगतो तुला कळतंय का तू काय बोलतेस. लीला म्हणते मला सगळं व्यवस्थित कळतंय मी काय बोलते ते. लीला एजेला म्हणते तुम्हाला कळत नसेल तर मी पुन्हा सांग. लीला एजेला सांगते की तुम्हाला जो त्रास होतोय ना तो ऍक्च्युली तुमची घुसमट झाल्यामुळे होतोय, आणि असे म्हणून ती कारची काच खाली कर. त्यावर एजे म्हणतो की डस्ट आणि पोल्युशनचं काय. एजे लीलाला म्हणतो एनिवे आय एम डन फॉर द डे अँड आय एम डन विथ यू. लीला एजेला सांगते लगेच डन विथ यू, तुम्ही तर मला किती काय काय बोललाय. लीला मनात म्हणते कधी कधी आपल्याला आवडत नाही असे संवाद करावेच लागतात,
हिटलर आता पहिल्या बायकोबद्दल बोलणारच नाही असं कसं चालेल? मी तुमची बायको आहे ना आता, त्यामुळे मला हक्क नाहीये का तुमचा दुखरा कोपरा जाणून घेण्याचा? एजे मनात म्हणतो, तुला थोडा फ्रीडम दिला तर तू कशी बोलतेस? सेन्स ऑफ स्पेस नावाची बेसिक गोष्ट आहे, त्याचं तुला काही भानच नाहीये. लीला मनात बोलते, आता मी तुमच्याशी जास्तीत जास्त बोलेन म्हणजे तुम्ही कसे आहात ते मला चांगलं समजेल. एजे मनातल्या मनात म्हणतो, लीला पुन्हा तुला डेटवर नेण्याची चूक मी करणार नाही, कारण मी तुला एकदाच सहन करू शकतो. आणि इथेच हा एपिसोड संपतो. नवरी मिळे हिटलरला च्या उद्याच्या भागात काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी सांज तुमची रजा घेते. बाय बाय.